गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स यामध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमेटाइट या प्रकारचा आर्टिकल पाहणार आहोत. ओके, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये एक्सट्रॅक्शन्स ऑफ आयर्न फ्रॉम हेमेटाइट्स या प्रकारचा आर्टिकल आपल्याला पाहायचं. एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमेटाइट. तर यामध्ये काही प्रोसेस आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. दुसरी जी आहे ती आहे रोस्टिंग. एक एक आपण घेणार आहोत. रोस्टिंग पहिला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ठीक आहे, दुसरा जो आहे ती रोस्टिंग. तिसरी जी आहे ती स्मेल्टिंग. त्यानंतर यामध्ये काही झोन आहेत. झोन ऑफ धिस रिॲक्शन्स, त्या रिॲक्शन इन्व्हॉल्वमध्ये, त्या झोन ऑफ रिॲक्शनमध्ये ए कोणकोणतं आहे, झोन ऑफ कंबशन्स, झोन ऑफ कंबशन्स. बी झोन ऑफ रिडक्शन्स. सी झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन्स. डी झोन ऑफ फ्युजन्स. आणि ए झोन ऑफ रिफायनिंग. या प्रकारचा पाठ. तर एक्सट्रॅक्शन करायचं आपल्याला. कशाचं एक्सट्रॅक्शन करायचं आहे, आयर्न्स. बरं, एक्सट्रॅक्शन आयर्नचं करायचं तर कशापासून करणार आपण, तर आयर्नचं एक्सट्रॅक्शन आपला हेमेटाइट या ओरपासून करायचं. मग या हेमेटाइट ओरपासून करताना याच्या काही स्टेप असतात, काही त्या स्टेप आहेत. ठीक आहे, त्या स्टेपद्वारे आपल्याला जायचं. मग Fe2O3 हा हेमेटाइटचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर Fe2O3 पासून आपल्याला काय तयार करायचं आहे, हा Fe तयार करायचं. म्हणजे Fe2O3 या ओरपासून आपल्याला Fe तयार करायचं. म्हणजे Fe हा आयर्न आहे, तो आयर्न आपल्याला काय करायचा आहे, Fe2O3 पासून फॉर्म करायचं. मग याच्यामध्ये 3 स्टेप पहिले आहेत, ज्यामध्ये आहेत पहिला आपण पाहिला. ठीक आहे, त्यामध्ये सांगता येईल हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. दुसरा जो लिहिला तो रोस्टिंग. तिसरा जो लिहिला ती स्मेल्टिंग. आणि त्यानंतर जर काही रिॲक्शन टेक प्लेस होतात, त्या रिॲक्शन म्हणजे झोन ऑफ कंबशन्स, झोन ऑफ रिडक्शन्स, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन आणि झोन ऑफ फ्युजन्स आणि रिफायनिंग. अशा प्रकारच्या तिथे त्याप्रमाणे रिॲक्शन्स किंवा झोन हे फॉर्म होतात. आता आपल्याला एक एक स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे, ज्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो आपण पाहणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ठीक आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजेच काय करायचं, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मध्येच काय पहा, इन दिस पावडर ओर कन्वर्टेड इनटू कॉन्सन्ट्रेट ओर. म्हणजे याच्यामध्ये काय होते, पावडर ओर जो असतो तो कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट करतात त्याला, कॉन्सन्ट्रेट ओरमध्ये. पावडर ओरमध्ये इम्प्युअर ओर, तो कशामध्ये कन्वर्ट करतात, कॉन्सन्ट्रेट ओर. ओर म्हणजेच काय, जसं आपण ऊसापासून, ऊस हा ओर आहे आणि साखर तयार करतो. आपण साखर तयार करतो ऊसापासून. ऊस हा ओर आहे, कशाचा, साखरेचा. ठीक आहे, त्याचप्रमाणे आयर्न आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचा आहे. कशापासून, Fe2O3 पासून. तर Fe2O3 काय आहे, हा ओर आहे. कशाचा, आयर्नचा. काय नाव त्याचं, हेमेटाइट्स. ओके, नाव आता इन दिस पावडर ओर कन्वर्ट इनटू द कॉन्सन्ट्रेट ओर by using करंट ऑफ वॉटर. काय यूज करायचं इथं, करंट ऑफ वॉटर यूज करायचं. ठीक आहे, करंट ऑफ वॉटर म्हणजे करंट ऑफ वॉटर अप्लाय करायचं. प्रोसेस लाईक हायड्रोलिक क्लासिफायर्स
process like hydraulic classifier are used in this concentrations or म्हणजेच काय, हायड्रोलिक क्लासिफायरला नावाची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस इथं यूज करतात कशासाठी, कॉन्सन्ट्रेशन ओर करण्यासाठी. मग हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये काय होतं, आपण घरी जसं गहू आणि गव्हामध्ये असणारी इम्प्युरिटी म्हणजे त्यांचा तो पाठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते इम्प्युरिटी वर राहते, गहू खाली येतात. ठीक आहे, म्हणजे जे वेटलेस असतात ते फ्लो होतात सरफेसवर आणि ज्याचं वेट जास्त आहे ते बॉटमला येतात वॉटरच्या. त्याचप्रमाणे तोच कन्सेप्ट इथे हायड्रोलिक क्लासिफायरचा आहे. हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये जो प्युअर पार्ट आहे कॉन्सन्ट्रेट ओर तो बॉटमला राहतो आणि जो इम्प्युरिटी आहे गँग पार्टिकल तो फ्लोट होतो वरच्या साईडला आणि तो बाहेर पडला जातो. ठीक आहे, त्याला म्हणायचं हायड्रोलिक क्लासिफायर मेथड्स. म्हणजे काय क्रिया होते त्या हायड्रोलिक क्लासिफायर येथे मी सांगितलेली आहे. तर याद्वारे हा सेपरेशन होतो कशाचा, पावडर ओव्हरचं कन्व्हर्जन हा पावडर ओव्हरचं कन्व्हर्जन हे कॉन्सन्ट्रेट ओरमध्ये होते आणि इम्प्युरिटी बाहेर पडते. त्या इम्प्युरिटीला म्हणतो आपण गँग पार्टिकल्स, ज्यांचं वेट कमी असतो कशापेक्षा, या कॉन्सन्ट्रेट ओरपेक्षा. नाव इन दिस impurity flow on surface and concentrate or settle at the बॉटम, म्हणजे बॉटमला सेटल होतात. ठीक आहे, तर हे झालं सर्व कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ही स्टेप संपलेली आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपण पावडर ओरचं कन्व्हर्जन म्हणजे इम्प्युअर होता जो ओर त्या ओरला प्युअर ओर केला आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेट ओर केला आहे. ओके, नाव नेक्स्ट जी प्रोसेस आहे त्या नेक्स्ट प्रोसेसमध्ये रोस्टिंग नावाची एक प्रोसेस आहे जी मी ऑलरेडी इथं उल्लेख केलेली आहे. ठीक आहे, या रोस्टिंग प्रोसेसमध्ये काय होतो, हा दुसरी जी मेथड आहे ती आहे रोस्टिंग. तर रोस्टिंगमध्ये काय होतं, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ही क्रिया होते ज्यामध्ये 4FeO असा ऑक्साईड आहे, हा ऑक्साईड तयार होतो म्हणजे कॉन्सन्ट्रेट ओर कन्वर्टेड टू मेटल ऑक्साईड्स, त्या ऑक्साईड तयार होतो हा ओर झाल्यानंतर आणि त्यांचं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ह्या रिॲक्शन होतात. इन रोस्टिंग काय आहे, द प्रोसेस इन विच हिटिंग द ओर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन्स किंवा प्रेझेन्स ऑफ एअर, या प्रकारची व्याख्या ही रोस्टिंगची आहे. रोस्टिंगमध्ये काय होते, इन दिस हिटिंग कॉन्सन्ट्रेट or into heating concentrate or into heating concentrate or into air. ठीक आहे, याप्रमाणे रोस्टिंग क्रिया होते. तर यामध्ये हा FeO आहे, हा 4 घेतला, इथे O2 घेतला आणि ही जी रिॲक्शन तयार झाली ती झाली Fe2O3. काय आला हा Fe2O3, इथं टॉईस द्यावा लागेल, रिॲक्शन बॅलन्स झाली कारण 4Fe आहेत, 4Fe तर 2 2 4, 4Fe ऑक्सिजन 4 आणि 2 6 तर 3 2 6. तर याप्रमाणे रोस्टिंगमध्ये या प्रकारचा कंपाऊंड इथे फॉर्म होतो. ओके, नाव थर्ड जी प्रोसेस आहे ती आपण सांगितली स्मेल्टिंग. ओके, ती स्मेल्टिंग प्रोसेस पाहायची म्हणजे रोस्टिंगमध्ये ही क्रिया झाली तयार. ठीक आहे, या रोस्टिंगचा क्रिया संपल्यानंतर आता आपल्याला समोरची स्टेप पाहायची, समोरची जी प्रोसेस पाहायची त्यामध्ये आहे स्मेल्टिंग. स्मेल्टिंग क्रिया आहे तर स्मेल्टिंग क्रियामध्ये डायग्राम आहे. ठीक आहे, या स्मेल्टिंग क्रियामध्ये डायग्राम आहे, ज्या डायग्राममध्ये अशा प्रकारचे एक डायग्राम आहे. ठीक आहे, त्यामध्ये
ओके, अशी डायग्राम आहे, चेंबर आहे त्या प्रकारचा. आणि त्यानुसार आपला इथे हा पार्ट पाहायचा आहे. ठीक आहे, ही चेंबर किंवा ब्लास्ट फर्नास डायग्राम आहे ती आपल्याला काढायची. या ब्लास्ट फर्नास डायग्राममध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेम्परेचरवर तो अभ्यास करायचा. आणि तो अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या टेम्परेचरवर कशा प्रकारे हा 4 झोन तयार होतात ते पाहायचे. ओके, त्याप्रमाणे इथे आता ही डायग्राम काढणं चालू आहे. आणि डायग्राममध्ये कार्बन मोनॉक्साईड्स यांचा पार्ट मोठा आहे. हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो कार्बन मोनॉक्साईड रिस्पॉन्सिबल आहे रिॲक्शन इनिशिएट करण्यासाठी. ठीक आहे, अशा प्रकारचे. आता यामध्ये याचे टप्पे आहेत. इथं 250 केल्विन टेम्परेचर आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो पार्ट आहे हा स्टॉक आहे. त्यानंतर इथं याच्या खालीमध्ये जो आहे तिथं 1200 टेम्परेचर आहे. त्यानंतर याला बुश म्हणायचं. हा जो आहे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे, याला काय म्हणणार आपण, चार्ज डिस्ट्रीब्युशन्स. हा चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर इथे जे टेम्परेचर आहे ते 1700 आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो पार्ट आहे हा इनडायरेक्ट रिडक्शन आहे. इनडायरेक्ट रिडक्शन्स. ठीक आहे, तर या प्रकारचा पार्ट. त्यानंतर हा स्वेलिंग आणि सॉफ्टनिंग आहे. हा काय आहे, स्वेलिंग अँड सॉफ्टनिंग. स्वेलिंग अँड सॉफ्टनिंग. त्यानंतर समोरचा भाग हा फूड फिनॉमिनॉन आहे. हा जो आहे तो फूड फिनॉमिनॉन. ठीक आहे, फूड फिनॉमिनॉन आहे. याच्यामधून जो बाहेर पडतो तो पिग आयर्न, सॉरी, इथं तयार होतो तो. त्यानंतर इथं जे टेम्परेचर आहे ते 1350 आहे. हा जो आहे इथे मधात तो ट्युअर्स आहे. हा जो मधात आहे इथे तो ट्युअर्स आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो हार्थ आहे. ठीक आहे, याप्रमाणे. आणि यामधून आपण वर जो आहे कप अँड कोन अरेंजमेंटमधून आपण जो इथं इन्सर्ट करणार आहे तो आहे, यामध्ये इन्सर्ट करणारा भाग ओव्हर आणि लाईमस्टोन्स. ठीक आहे, आणि ही जे डायग्राम आहे ही जे डायग्राम आहे या डायग्रामचं नाव आहे ब्लास्ट फर्नास. डायग्रामचं नाव काय आहे, ब्लास्ट फर्नास. फिगर ब्लास्ट फर्नास. आता स्मेल्टिंग मध्ये काय आहे यामध्ये, तर स्मेल्टिंग क्रियामध्ये त्या बेस्ट स्मेल्टिंग क्रियामध्ये हा ब्लास्ट फर्नास डायग्राम अशा प्रकार टावर्स सारखा. ठीक आहे, in this metal oxides convert into impure metal. म्हणजे मेटल ऑक्साईड जो आहे तो इम्प्युअर मेटलमध्ये इथं कन्वर्ट होतो. म्हणजे या स्मेल्टिंगमध्ये काय होतो, मेटल ऑक्साईड कन्वर्ट इंटू इम्प्युअर मेटल्स. त्यानंतर
It has tower having height, याची हाईट किती आहे 25 मीटर्स अँड डायमीटर 5 to 10 मीटर्स. डायमीटर किती आहे यांची 5 to 10 मीटर्स. ओके. ब्लास्ट फार्मस हे फिगर आहेत. ठीक आहे, या प्रकारचा पाठ. त्यानंतर समोरचा पॉईंट काय आहे, इट कन्सिस्ट 3 पार्ट. याचे 3 पार्ट असतात. कोणकोणते आहेत, हर्थ आहे, हर्थ आहे, बुश आहे, स्टॉक आहे. 1 हर्थ, 2 बुश आणि 3 स्टॉक. ठीक आहे, ॲज शो इन फिगर. हे फिगरमध्ये दाखवलेले आहेत. हार्थ इथं आहे, बोश इथं आहे, स्टॉक इथं आहे, याप्रमाणे. ठीक आहे. तर यामध्ये शेवटी काय होतं, पीक आयन तयार होतो. वेगळ्या प्रकारे डिफरंट स्केल आहेत. हे 250 केल्विन आहे, 1200 केल्विन आहे, 1700 केल्विन आहे, 1350 केल्विन आहे. हे 3 पार्टमध्ये उल्लेख केला. हार्थ आहे, बुश आहे आणि स्टॉक आहे. हा ट्युअर्स आहे. ट्युअर्समध्ये काय होतात, जे एअर आहे तर ब्लास्ट एअर इनटेक होतो. ठीक आहे. ट्युअरमध्ये हॉट एअर्स, याच्यामध्ये काय करतात, हॉट एअर इन्सर्ट होतो आणि हॉट एअर इन्सर्ट झाल्यामुळं ही रिॲक्शन इथं कॅरी होते. वर जो आहे, वर आपण ओर आणि लाईमस्टोन इथून फीड करतो कप अँड कोन अरेंजमेंटच्या माध्यमातून. कप अँड कोनच्या अरेंजमेंटच्या माध्यमातून ओर आणि लाईमस्टोन आत येतो. आत आल्यानंतर हॉट एअर काय करतो, ही रिॲक्शन कॅरी करतो. याच्यासोबत कंबक्शन होते आणि त्या प्रकारची इथे रिॲक्शन होते. ठीक आहे. त्यामध्ये ओर प्लस लाईमस्टोन्स आर यूज. ओर आणि लाईमस्टोन यूज करतात. इथून ते फेड करतात. कप अँड कोन अरेंजमेंटमध्ये खाली येतो. हॉट एअर एकूण वर जातो. कंबशन होते, रिॲक्शन फॉर्म होतात, त्या झोन होतं तयार. ती आपल्याला नेक्स्ट प्रोसिजर पाहायचं, म्हणजे नेक्स्ट पिरियडमध्ये ती प्रोसिजर आपल्याला रिॲक्शन पाहायचे आहेत. तर या स्मेल्टिंगमध्ये काय होतं की ओर आणि लाईमस्टोन या इम्प्युअर ओरचा हा प्युअर हा जो ऑक्साईड आहे त्यांचा आपल्याला काय होतं, इम्प्युअर मेटल तयार होतो. आणि यामध्ये ही जे चेंबर आहे किंवा याला टॉवर म्हणू, ह्या टॉवरमध्ये हा काय आहे, टॉवर इथे सांगितलं आपण त्याप्रमाणे 25 मीटर लेंथ आहे याची आणि जे डायमीटर आहे ती 5 to 10 मीटर आहे. आणि याप्रमाणे ब्लास्ट हॉट एअरमधून या ट्युअरमधून काय होतात, हे हॉट एअर आत पास होतात आणि कंबशन क्रिया होते. म्हणजे झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, झोन ऑफ फ्युजन आणि रिफायनिंग ही प्रोसेस तयार. ओके. त्या सगळ्या रिॲक्शन आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.